हां सर, नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, तुम्हाला जसं माहीतच आहे की मी गावी आलेलो आहे आणि प्रार्थना करतो की जोरजोरात पाऊस पडा आणि पाऊस सुरू झालेला आहे. तर मी आणि चॅम आता फेरफटका मारायला निघालो आहे. मी भिजत नाही आहे कारण की मला रेकॉर्ड करायचं आहे, पण चॅम बोलतो आहे गावी आलो आहे तर पावसात भिजणार नाही तर कसं चालेल बोलतो. बात तो सही है. तर त्याला भिजायला देतो आहे, पण एवढा जोराचा पाऊस नाही तसं की तो खूप भिजेल. तरी पण मी त्याला दिले आहे. तर मी तर छत्री घेतलेली आहे आणि चॅम्प निघाला आहे भिजतच. तर मी तुम्हाला दाखवतो आहे, हे बघा मस्त नांगरून झालेलं आहे इकडे. चॅम्प तो बघा पुढे चाललेला आहे आणि असं वातावरण आहे बघा. हा हा हा, याच वातावरणासाठी जो पैसे खर्च करून आम्ही गावी आलो आहे. चॅम्प चालतो आहे. ॲक्च्युली माझं पण भजायचा बोलतो आहे. भिजायचा मन करतोय पण बोललो रेकॉर्ड करतोय. ॲक्च्युली कॅमेरा मी घरीच ठेवला आहे, मोबाईल थ्रूच रेकॉर्ड करतोय. पण पाऊस आता एकदम बारीक झाला आहे, तेवढं जोराचा नाही आहे. ॲक्च्युली पावसाचा आम्ही वाट बघतो याच्यासाठी की चढणीचे मासे खायला भेटले पाहिजे रे बाबा. तर आता मंदिराकडे आलो आहेत परत. ॲक्च्युली आम्ही असं खालून फिरणार आहेत, बघूया पाणी किती वाढलेलं आहे. आज ॲक्च्युली शुक्रवार आहे तर काय आम्ही जास्त काही करणार नाही कारण की मिळाले मासे तरी पण काही खाऊ शकत नाही. तर वेस्ट नको, उद्या पडतो, उद्या पाहिजे तेवढा जोरात पड. काय चॅप हा हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. चॅम्प पण बोलतोय की आलो आहे तर मजा मस्ती करणारच. तर चल इकडे खाली, चल तिकडे तळ्याकडे. हां मग तर ॲक्च्युली इकडे पाऊस तसा आहे मस्त भिजण्यासारखा, हे बघा. पण कसं जागा मोकळी असल्यामुळे ना तेवढं वाटत नाही की जोरात पडतो. आणि पाऊस पडतो आहे आणि चॅमला लागली आहे थंडी. आता ॲक्च्युली मुंबईला इतका उकडायला व्हायचा ना आणि एवढं गरमी वाटत होती. आणि इथे आता माहिती आहे अक्षरशः मी आता गाडीतनं आलो होतो आणि थोडंसं पडलो होतो तर इतकी थंडी लागायला लागली. आणि असं नाही की चला कवळ्याचं आहे, पत्र्याचं लावलेलं आहे, जे जिंदलचे पत्रे असं लोखंडी त्याचे. ॲक्च्युली त्याच्यात गरमी होतं पण पावसामुळे एवढं थंडी वाटायला लागली ना मी अक्षरशः उठलो आणि फॅन बंद केले आहे. तर बघितलं तर पाऊस पडतो आहे, बोला चला फेरफटका मारूया. तर याच वातावरणासाठी मुंबई सोडून गावी आलेलो आहे. 2-3 दिवसाचं सुट्टी आले तर आलो आहे. तर पाऊस तुम्हाला दाखवतो आता पाणी इकडनं. हा बा पहिलं मोठा मम्मी बघेल ना मुंबईवर ना मला शिव्या घालणार. भिजवतो आहे त्याला, काकी तिकडनं शिव्या घालणार आहे मला. No, God, please, no, no. तर हे बघा, हा बघा पाणी. ॲक्च्युली कसं म्हणजे हा पाणी असं पुढे पुढे जायला लागला ना इकडे काय चढणीचे मासे चढतील. ॲक्च्युली पाणी तसं वाढत चाललेलं आहे, थोडा थोडा वाढू दे. रातभर जोरात पाऊस पडला ना तर नक्कीच मासे चढतील. ॲक्च्युली मासे चढणीचे मासे पुढे पुढे यायला लागले हे या गवतामध्ये इथे ना सगळे मासे भेटते. वाट बघतो आहे कधी जोराचा पाऊस येईल. म्हणजे रातभर पण पाऊस पडला ना हा तळा भरून जाईल तरी पण आपल्याला भेटायला म्हणजे तिकडे पुढे जायला लागतील मासे, पुढे पुढे मासे भेटतील. जाऊया ना बेटा, आपण भिजायला फिरायलाच तर आलो आहे, जाऊया काय. समझ रहे हो ना. इकडनं आहे बघा आमचं डोंगर असा दिसतोय. वा वा. आता मी जिथे उभा आहे ना इथे आम्ही गणपती विसर्जन करतो. मी तुम्हाला मगाशी पहिल्या ब्लॉकमध्ये सांगितलेलंच की इथे आम्ही गणपती विसर्जन करतो. म्हणजे विचार करा, हा आता इथे उभा आहे ना इतका डोक्यावरती पाणी जातो. म्हणजे किती लेवल असतो पाणीचा वाढलेला. तुम्हाला मी गणपती दाखवतो, जी माती गेल्या वर्षी गणपती विसर्जन केले होते ते. थांबा मी तुम्हाला दाखवतो. हे आधीचे गणपतींचे माती आहेत, हे लास्ट इयरचे गणपतीचे माती आहेत. हे बघा म्हणजे पुढं वितळून जातात. ही एक आहे, नंतर हे बघा इथे आहे, हे बघा इथे आहे, इथे आहेत. असे थोडे कोण पुढे विसर्जित करतात. तर इथे आहे, ही बघा हे आहेत, हे बघा इकडे आहे. म्हणजे इथपर्यंत ज्याने असे जरा पुढे गणपती विसर्जन केले आहेत ना म्हणजे त्यांना चांगले पोहता येतो आणि ते पुढे आणले त्यांनी. बाकी एकदम तिथेच आहे आणि सामने मंदिर आहे, तिथेच आम्ही गणपती सगळे एकत्र आणतात.
आरती बिरती झाल्यावरती इथे विसर्जित करतात. म्हणजे विचार करा या ठिकाणी किती पाणी खोल असणार आहे आणि इथेच आम्ही गणपती विसर्जन करतो. तर या लेवलचं म्हणजे पाणी किती वर येतो आणि आता किती पाणी आहे ते बघा. म्हणजे किती पाणी वर येतो. हे आमचे तिऊर लावलेले झाडं आहेत ना, हे सगळे पाण्यात असतात गणपतीला. म्हणजे त्या लेवलला म्हणजे ती तो सामने ही लेवल दिसते आहे ना, बघा ही या लेवलला पाणी असतो पुरं. आणि इकडनं पुरं एक खांब पार पुरं पाणी असतो तिकडे. तर असं असतो. पण पाऊस बोलण्यामध्ये पाऊसच गेला. हे पावसा जोरात पड रे, जोरात पड. चॅम्प पुरा भिजला पण नाही आणि असं थोडासा भिजत राहील तर मम्मी ओरडेल त्याची. कपडे सुकत नाही, हे नाही ते नाही. काय हरामी हो बेटा. काय चॅम्प, व्हॉट यू वॉन्ट टू से? अरे से समथिंग, डोंट वॉन्ट टू से एनिथिंग. चॅम्प लास्ट, ही इज ऑल्सो ब्लॉगर बट आय डोंट नो व्हाय इज. You have to speak in English in my class. Introduce yourself. My name is Black Gouda. Oh my God! चाय बोलतोय पाऊस येऊ दे आणि भिजायला निघालोय आणि पाऊसच गेला. पाऊस पडायच्या ह्याच्यामध्ये आम्ही निघालेलो पण पाऊसच नाही, पाऊस गेलेला आहे. तर बघूया संध्याकाळपर्यंत अजून कितींदा पाऊस पडतो ते आपण छोटे बाईट्स म्हणजे व्हिडिओ घेत राहूया आणि ब्लॉग बनवत राहणार आहोत. तर ॲक्च्युली ब्लॉग बनवायला काय नाही, इकडे ना अपलोड होत नाहीत फटाफट. आता मी सकाळचा ब्लॉग अपलोड करायला टाकला आहे, तो अजून झाला नाही आहे. उदूने वायफाय घेतला आहे पण त्याचं स्पीड काय नथिंग बोलता ना 0%. एकदम राऊटरच्या बाजूला उभा राहून पण मोबाईल ठेवला ना तरी पण अपलोड होत नाही आहे. ॲक्च्युली कुठं नाक्यावरती नाही तर कट्ट्यावरती गेल्यावर जरा स्पीड मिळेल. पण आता आपण काही गाडी आणली नाही आहेत त्यामुळे जायला पण मिळत नाही. पण आपण ब्लॉग सगळे रेकॉर्ड करत राहणार आहोत. बघूया चला, मी तुम्हाला दाखवतो चढणीचे मासे ना असे पाणी चढल्यावरती कसं कुंडग्यामध्ये येतात ते. हे सगळ्यांचे कुंडगे आहेत. म्हणजे पहिलं कसं माहिती आहे, हे आता पाणी भरलं आहे पण मे महिन्यापर्यंत ना खूप जण आपले हे असे लाईनी सगळ्यांचे दिसत आहे ना कुंडगे सगळे पेरायचे. म्हणजे जून एंडपर्यंत ना 1-1.5 फूट एवढा भात वर यायचा इथे. कारण की पाणी लावायची गरज नाही ना, इथं सगळ्यांना पाणी असतोच. खाली तुम्हाला नांगरून पेरणी करायची असते. ये बेटा चॅप कमी आहे. तर हे कुंडगे आहेत. ते ह्या कुंडग्यांमध्ये ना भात असायचा ना, त्या कुंडग्यांमध्ये मासे यायचे. बघा दाखवतो केवढंसं पाणी आहे ते. तर हे असे पुरा क्लिअर दिसतं हे कुंडगे आहे. ह्या कुंडग्यांमध्ये ना एवढ्या पाण्यांमध्ये मोठे मासे यायचे. म्हणजे चढणीचे मासे असतात. म्हणजे पुरा गाव उतरतो पकडायला. आता काय आहे नाही, तुम्हाला दाखवतो. पाणी समुद्राकडे आपल्या तळाकडे जाणार आणि मासा उलटा तिकडे जाणार. आता आम्ही तुम्हाला दाखवतो. हा आता पाणी जोरात येतो आहे ना, तर ह्या पाण्याला हे करून तो मासा पुढे जायला बघणार इकडे ह्या साईडला आणि पाणी ह्या साईडला जातो. तर ह्या तळ्यातले जेवढे मासे असतात ना ते ह्या पाण्याला असे जोर करून पुढे जायला बघत राहणार इकडे. तर आपण मग ह्या अशा कुंडग्यांमध्ये जे मोठे मासे येतात ना मग ते पकडतात. मग ती मजा असते पकडायची. बरं आता काय सध्या काही दिसत नाहीत. आपण पाण्यामध्ये फिरतोय. लोकांना वाटेल का हा येडा झालाय. तर अशी असते चढणीचे मासे पकडायची मजा आहे. सध्या तर काय आपल्याला मासे दिसत नाही पण अशा कुंडग्यांमध्येच फिरतो आपण. तर ह्या पाऊस गेला अशा कुंडग्यांमध्ये मोठे मासे येतात. पण चालायला पण मजा येते. एकात पण भेटला तरी पण पकडेल. पण सध्या तर आपल्याला काही दिसत नाहीत आपण, कारण की एकदम बारीक मासे पण दिसत नाही. पाऊस आत्ताच गेलेला आहे. तर असंच फिरायचं. मोठे मासे धावतात. जसं पाणी ऑपोजिट डायरेक्शनला जातो ते त्याच डायरेक्शनला पुढे जायला बघतात. आणि बारीक नाही मोठे मासे असतात. मी तुम्हाला परत दाखवतो. आता मी बघा एवढ्याशा पाण्यामध्येच आहे. दिसतोय मासे. आपण तिथे होतो. इकडनं आमचा डोंगर बघा कसा दिसतो एकदम. वा एक नंबर. ते मध्ये ब्ल्यू दिसतंय तो आपला घर आहे. आणि हे बघा
आणि आपण वाट बघतोय चढणीचे मासेचे. आस्ती आस्ती पाणी येतोय, असं पुढे जाईल तसं पुढे मासे चढतील. बघ इकडे आलंय का. जास्त पाणी मोठं झालं ना काय भेटणार नाही आपल्याला, कारण की ते परत असे परत पाण्यात जाणार धावत, आपल्याला मिळणार नाही. तर असे कुंड्यांमध्ये जो मासा येतो ना, कमी मासा पाणी असतं त्याला पाठी जायला मिळत नाही, मग ते पकडायचे. इकडे काय नाही अजून. चॅम्पला काय भेटला? भेटलं चॅम्पला खूप ते पण मेलेला. तर असे असतात चड्डीचे मासे पकडायची मजा. पण पाणी तो थोडा पुढे आलाय, पण मासे काय नाही आहेत. संध्याकाळी आपण टॉर्चवरती पण बघू इकडे फिरी मारून काय मिळणार तर. पाणी खदोल दिसतोय इकडे. मासा बिसा येऊन गेला काय नाही. हो, कधी मासे चढतील आणि कधी आम्ही पकडणार. पाणी पाणी असते असं थोडं थोडं पडत राहिलं ना तर तळात साचणार. जोरात पडला आणि तर मजा आहे, कारण की असं थोडा थोडा पाण्यामध्ये हा सगळा आता पाणी पडतोय ना, हा सगळा जाऊन तिथं मिळतोय बघा. असं थोडं थोडं वाढत जाणार. एकदम पडलं पाहिजे पाणी. हे आता हा पाणी सगळा तिकडे चाललाय बघा, दिसतंय. तर काय मिळणार तर वाढत जाणार. असा पाऊस पडत असला तर मग मासे चढणार नाहीत. सॅड, रिअली सॅड. आणि जोरात पडला ना, 1-1.5 तास तरी कंटिन्यू पडला पाहिजे, आणि ते पण जोरात, तर कुठेतरी मासे विषय मिळायचे चान्सेस आहेत. नाहीतर काय ना, असं थोडा थोडा पडून लागून गेला ना अर्धा तासाला, तर पाणी साचलं पण मासे काय चढणार नाही त्यामुळे. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. तर होपसो की जोरात पुढे आणि मासे चढू द्या. तेव्हा हे सगळं पाणी आता जातो आणि मिळतोय तळ्यात, ते बघा दिसतंय. तर असं काहीच उपयोग नाही. असं होत राहिलं तर मग मासे चढणार नाहीत. अच्छा हमको सिखा रही है. तुम्ही आतापर्यंत खाली मासे चढण्याचे आणि चढणीचे मासे पकडण्याचे व्हिडिओ बघितले असणार, पण त्याच्या अगोदर का चाकरमानी कोकणकर कशी वाट पाहत असतो चढणीच्या माशांचा, तो हा ब्लॉग आहे. कारण की इथे मासे दिसत नाही, पण मासे चढायच्या अगोदरची जी तळमळ असते की चढेल की नाही चढेल, चढेल की नाही चढेल, ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळते. थांब बेटा, इथं पाणी जोरात आलं, खड्डा आहे का बघा. चप्पल काढून घे, फसणार ते. चप्पल हातात काढून घे, मी बाहेरच काढलेली ना. धू ना ते, हातात घे. माझ्या हातात छत्री आहे. काढ मग, हाताने काढ, हात घाल खाली. तशी भेटणार नाही, हात घाल. अरे घाल फटाफट. एवढा घाबरतोय, मासे कशी पकडणार आहे मोठे चढल्यावरती. चल. बात तो सही है. ही पण जाणार आहे, मला काय सांगू नको. माझ्या हातात छत्री आहे आणि एका हातामध्ये कॅमेरा आहे, कसं काढणार. पकड पकड. नो पुट युअर हँड इनसाइड फास्ट. मासे पकडायला आला आणि चप्पल काढायला भेटत नाही, ती पण एका जागेवर आहे ती. हे मासे पकडणारा. पडा राप राप राप. रापल्याशिवाय तुका काय गावाचा नाही. पायान रापतात कोण. यो इल्लो मोठो चाकरमानी बघ कसं करता. गावलो तरी पण पायान ते काज. नीट धुवून घे. वॉश कर. विचार केला 1-2 मालवणीमध्ये डायलॉग चिटकवतो, तितक्यात त्याला चप्पल मिळाली. मासे काय चढत नाही, पण पाण्यामध्ये फिरायची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. और आहे असे कुंड्यांमध्ये पटकन एक मोठासा मराळ बिराळ येऊन थांबला असेल तर मजा आया. काय नाही, असेच फेऱ्या मारतात पाऊस गेल्यावरती. ॲक्च्युली चढणीचे मासे कुठल्या कुंड्यात जाऊन थांबले आहेत काय माहिती. असे फेऱ्या मारल्यावरच आपल्याला मिळतं. वा वा वा. हे सगळे कुंडे आहेत. तर लोक, मी काय बोलत होतो, पहिले लोक इथे भात बीत पेरायचे, पण आता कशी गावामध्ये पोरच राहिले नाही आहेत, तर कोण एवढं काय पेरत नाही आता. नाहीतर असं पेरणी केलं ना त्यामध्ये पण भरपूर मासे येऊन थांबायचे. आता तरी काय सपाट आहे,
पण पेरणी केलेले असतात ना, गवत बिवत असलं त्याच्यात जास्त मासे येऊन थांबायचे. तर आता काही कोण पेरत नाही, तरी पण मासे बघूया, सडले तर सडले. सर इकडनंच बेटा, तेव्हा तिकडनं आहे. ते आपला डुरका बोलतात, डुरका आहे तो, डुरका आपला. म्हणजे आपण गाई म्हशींना पाणी पिण्यासाठी ते बनवलेलं आहे, त्याच्यात नाही येणार बेटा मासे. तो मोबाईल स्विच ऑफ झाला तर आम्ही घरी आलो. तर सध्या मी त्याचं पोस्टमॉर्टम करतो आहे. 2 घेतले होते, दोन्ही पण खराब झाले आहेत. सॅम तिकडे तसंच आहे, बोलतो मी टी शर्ट नाही बदलणार आहे, परत पाऊस आला तर भिजायला जाणार आहे. हे कायचं माझ्याशी होत नाही आहे, फोडून तर ठेवलं आहे, काही उपयोग होत नाही आहे. तर बघूया, अजूनही थोडा टाईम बाकी आहे. झोपेपर्यंत जेवढं काही कंटेंट असेल ते आपण सगळं रेकॉर्ड करूया. चला, मस्त वातावरण झालं आहे बघा. कट्ट्यावर आलो आहे. ॲक्च्युली लीनाला थोडंसं काम होतं, तिने एक भांडा घेतला होता, तो थोडासा क्रॅक आहे, तेच रिप्लेस करायला आलेली आहे. पण वातावरण किती मस्त वाटतं आहे. हे आपलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, हे बघा. एकदम मस्त आहे. आता आम्ही नाक्यावर आलो परत. जॅम तुला घ्यायचं जा, घे जा ना. कोटीश्वरा हा आमचा गावचा मॉल आहे, इथे सगळंच काय मिळतं. तर मित्रांनो, खाली चाललो आहे, काळोख झाला आहे, जरा पट्टा घेऊन चाललो आहे. बघा पट्ट्याने काय मिळतं का आपल्याला. सकाळपासून तर काय मिळालं नाही, जेवलो आहे, आता जरासा फिरून येतो. काळोख झाला एकदम, काळोखामध्ये काय दिसतं का बघूया पाण्यामध्ये. चला, असाच टाईमपास. तर हे माझ्या हातामध्ये पट्टा आहे, ह्याने आपण मासे मारी करतो पाण्यामध्ये. जास्त खोल ह्याच्यामध्ये जात नाही, काळोख आहे बघा पुरा. तर थोडासा साईडनेच फिरूया आपण, मासे दिसतात का बघूया. तिथे काहीतरी आहे वा, चमकते आहे तिथे. तेव्हा मांजर बिंजर आले दिसतंय तिथे मला, चमकते, ते हलत पण नाही आहे. ते काय आहे बाबा, ते झूम करून बघतो तर तिथे चमकते मला. ते दिसते तुम्हाला, ती बघा दिसते डोळ्या, काय माहिती काय आहे बघा, दिसते तेव्हा क्लिअर आहे बघा. जवळ जाऊन बघा काय आहे ते, काय माहिती काय नाही. एवढं जवळ आलं तरी हलत नाही आहे. इट्स समथिंग डिफरंट. पक्षी आहे, पक्षी. तुम्हाला दाखवतो आहे बघा, दिसला, उडेल बघा. आता जवळ गेल्यावर उडेल, हलत नाही तरी पण. भिजला आहे काय माहिती आहे बघा, दिसला. तेव्हा एवढं जवळ आलं तरी उडत नाही, काय माहिती कसं. आत्ता उडला. थोडं भीती वाटत होती, काय असेल काय माहिती, एवढं लांबून चमकते आहे. तर आलो आहे, तर उतरूया जरा पाण्यामध्ये, बघूया. चला ना, जाऊया पाण्यामध्ये. हळवतं आपल्याला. हा बघ इथे आहे बघा, कसं छोटासा आहे, पण मारला असं, पण खायचं नाही बघा. दिसतोय जवळ नेतो बघा, दिसला हे बघा, हा इथे आहे. हलवतो त्याला, पाळतो. तर असे मासे भेटतात, मोठे असतात, हे तर छोटे आहेत एकदम, पण ह्याला मारायला लागतं. तो टोळ आहे, टोळ दिसली, टोळ आहे तिथे. हे बघा, मारले मी, दाखवतो तुम्हाला. हे बघा, दिसली. हे बघा, हे असे टोळ मासा. चला आता मारला जाऊन पकड्या, कुत्रे तरी खातील. असे मारायचं हळूच. मोठा मासा भेटला पाहिजे. उदू बोलतोय उद्या सकाळीच 5 वाजता उठव, आपण कांडाळी टाकूया बोलतो. तर मला उठतो मी तर बोला असंच आहे, आपल्याला ब्लॉक एंड पण करायचं आहे. मी बोललो होतो संध्याकाळी एकदा फेरी मारेल, पण त्यासाठी आलो आहे. तर आपल्याला एक टोळ तर मिळाला आहे, बघा अजून कुठला मासा भेटतो आहे का. एवढ्या पाण्यामध्येच जायचं, जास्त खोल पाण्यात गेलात ना तर तुम्हाला तो पट्टा तेवढा लागणार नाही माशाला. आणि मासे पण मोठे असणार, तो पटका पण जोरात मारावा लागतो मग त्यावेळी.
हो पळाला हो इथे लागला त्याच्या पाठीला लागला त्याच्या नीट मारलं पाहिजे तरी. तर मित्रांनो आपल्याला एकच मासा मिळाला. हा आपण मनी मेवला देऊया. मी 2-3 बघत होतो पण मिळाले नाही. तर अशा प्रकारे आपण चढणीचा ब्लॉग आपण इथेच थांबवतो. जर तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल दॅन देवा काळजी. जर उद्या कांडाळी घेऊन गेलो सकाळी तर तो ब्लॉग आपण परत दुसरा बनवूया. चला.